उन्हाळ्यात बऱ्याच वेळा किचनमध्ये जाऊसही वाटत नाही. जेवण बनवायची इच्छा तर सोडाच, पण काही खायची सुद्धा इच्छा होत नाही. अशा वेळेला काहीतरी चटपटीत खावंसं वाटलं तरी सुद्धा बनवायचं म्हणजे डोक्याला जाम टेन्शन येतं. तर त्यावेळेला जर तोंडाला चव नसेल तर अशी चटणी जर बनवून ठेवली ना, तर ती तुम्ही खाऊ शकता. ही चटणी आहे ती 3 ते 4 महिने आरामात टिकते. करायला खूप सोपी आहे. चला तर करायला घेऊयात. यासाठी इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे चांगले खरपूस खमंग चांगला सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे. आता ही चटणी आहे ती आपण 3 ते 4 महिने टिकवायची असेल तर आपल्याला हे शेंगदाणे सुद्धा चांगले स्लो फ्लेमवर चांगले खरपूस भाजणे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. जराही कच्चे राहिले तर चटणीला बुरशी येऊ शकते आणि बुरशी येऊन ती खराबसुद्धा होऊ शकते किंवा त्याचा फ्लेवरसुद्धा चेंज होऊ शकतो. यासाठी चांगले मस्त असे पोट फुटेपर्यंत याचा आणि चांगला सुगंध येईपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचा. यानंतर इथे मी अर्धी वाटी किसलेलं नाही पण तुकडेच घेतलेले आहे. सुक्या खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर किसलेलं सुकं खोबरं असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. आता सुकं खोबरं सुद्धा चांगलं भाजून घ्यायचं आहे. सुरुवातीला शेंगदाणे चांगले 80% भाजून घ्यायचे, त्यानंतर सुकं खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अर्धी वाटी इथे मी लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत. आता सुकं खोबरं आणि लसूण पाकळ्या सुद्धा चांगल्या भाजून घ्यायच्या, नाहीतर सुक्या खोबऱ्याचा वास येतो आणि लसूण पाकळ्यांचा सुद्धा वास येतो आणि त्यामुळे ही चटणी लवकर खराब होऊ शकते. यासाठी हे तीनही पदार्थ एकदम स्लो फ्लेमवर चांगले भाजून घ्यायचे आहेत. मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. हे सगळे पदार्थ भाजताना सुद्धा अगदी स्लो फ्लेम ठेवायची आहे आणि असं एकसारखं मिक्स करत भाजून घ्यायचं आहे. जराही करपले तर चटणीला करपल्याचा वास येऊ शकतो आणि चवीला सुद्धा ती चांगली लागणार नाही. सगळं साहित्य भाजून घेतल्यानंतर यामध्ये घालायचं आहे 1 मोठा चमचा जिरं आणि त्यानंतर घालायचा आहे 1 चमचा तीळ. तर इथे मी पांढरे तीळ होते ते घातलेले आहेत. तुमच्याकडे दुसरे गावरान तीळ असतील ते घातले तरी सुद्धा चालतील. आता परत 1-2 मिनटं चांगलं भाजून घ्यायचं आहे. मिक्स करते आहे मी आणि आता गॅसची फ्लेमसुद्धा मी बंद केलेली आहे. तर आपलं हे पॅनचं टेम्परेचर गरमच आहे, त्यामध्ये असं हे मिक्स करून मी चांगलं भाजून घेतलं आहे. यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि हे सगळं साहित्य संपूर्ण थंड करून घ्यायचं. तर हे पहा, सगळं ताटामध्ये एका काढून घेतलं आहे आणि फॅन खाली ठेवून पूर्णपणे थंड करून घेतलं आहे. शेंगदाणे पाहू शकता मस्त असे भाजलेले आहेत. असं व्यवस्थित सगळं साहित्य भाजून घेतलं ना की चटणी चांगली 3 ते 4 महिने टिकेल. आता आपल्याला ही वाटून घ्यायची आहे तर मिक्सरच्या भांड्यात घालायची आहे, पण मिक्सरचं भांडं घेताना सुद्धा कोरडं घ्यायचं. यामध्ये अजिबात पाणी नको, नाहीतर ती खराब होऊन जाईल. सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात घातल्यानंतर 1 चमचा मी काश्मीरी मिरची पावडर घातली आणि रंग खूप छान येतो आणि 2 चमचा लाल तिखट घातलेला आहे. आता चटणी म्हटली की थोडंसं तिखट असतंच. यानंतर थोडीशी हिंग पावडर घालायची, अगदी जराशी घालायची, जास्त घालायची नाही आणि 1 मोठा चमचा मीठ घातलं आहे. चटणीमध्ये थोडंसं मीठ जास्तच घालायचं. झाकण लावायचं आणि 2-3 वेळा फिरवून पल्स मोडमध्ये असं ही जाडसर चटणी वाटून घ्यायची. हे बघा, एकदम बारीक वाटायची नाही, चालू बंद करून या पद्धतीने अशी ही चटणी वाटून घ्यायची. कंटिन्यू जर तुम्ही मिक्सर चालू ठेवाल ना तर एकदम ही बारीक होऊन जाईल आणि याला शेंगदाणे असल्यामुळे तेलसुद्धा सुटेल आणि ती थोडीशी स्टिकी चिकट होऊ शकते. पाहू शकता सगळी चटणी मी काढून घेतलेली आहे. दिसायला मंडळी इतकी छान दिसते आहे ना, तुम्हाला काय सांगू, चवीला तर एकदम भारी लागते. आता ही ठेवताना सुद्धा चांगली कोरडी बरणी घ्यायची आहे. यामध्ये अजिबात पाणी नको. चांगलं पुसून घ्यायची, पंख्याखाली ठेवायची. कोरडी झाल्यानंतर यामध्ये ही चटणी भरून ठेवायची. फ्रीजमध्ये ठेवा. 3 ते 4 महिने, काय 6 महिने सुद्धा टिकेल. संपूर्ण उन्हाळा तुम्ही ही चटणी खाऊ शकता अशी बनवून. पण मी सांगते ही चटणी आहे ना ती जास्त दिवस टिकणार नाही, कारण इतकी टेस्टी बनते की लगेचच संपेल सुद्धा 15 दिवसात. खायला खूपच भारी लागते. भाजी नसली तर तुम्ही या चटणीबरोबर 2 घास जास्त खाऊ शकता. आहे की नाही मस्त अशी खमंग चटणी. तर मंडळी, तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये अशी चटणी बनवून ठेवा आणि आयत्या वेळी त्याचा तुम्ही वापर करू शकता. तुम्ही कशी बनवता चटणी हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी तुमच्या पद्धतीने सुद्धा बनवण्याचा प्रयत्न करीन. आजची रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा.